मंडळी, या कॅमेऱ्याच्या लेन्सला, त्या उडणाऱ्या ड्रोनला आज जर भावना असत्या तर कदाचित तो सुद्धा धाय मोकलून रडला असता. अशी परिस्थिती या मराठवाड्यातल्या बांधावर आहे. जिकडे कॅमेरा फिरवावा तिकडे वेदना आणि अश्रू आहेत. यात अतिशयोक्ती काहीच नाहीये. तुम्ही या इथल्या माणसांना बोला, कुठल्याही माणसाला नुसतं बोललं तरी टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं अशी परिस्थिती आहे. सुगीचे हे दिवस आहेत, पण सुगीच्या दिवसात आज इथं शिमग्याची परिस्थिती आहे. माणसांच्या आयुष्याची होळी झाली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आधी काही शेतकऱ्यांशी बोलूया, त्यांची वेदना समजून घेऊया आणि मग राजकीय उत्तरं त्याच्यावर काही शोधतायत, सापडतात का त्याबद्दल बोलूया. बाळासाहेब, बोला सर. जेव्हा तुम्हाला कळलं की आज बडे मुद्दे इथून होणार आहे, तुम्ही सगळी कामं शेतीतली सोडून इथं आलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कुठल्या परिस्थितीतून तुम्ही सगळे लोक जातायत आम्ही दाखवतोय, पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय तुमची वेदना काय. साहेब, रात्रीचा जी पाऊस झाला ती हा पाऊस आसमानी संकट काय असतंय त्याची जाणीव झाली. आणि हा आजचा जे आपण सगळेजण मिळून वला दुष्काळ जी म्हणताय, हा वला दुष्काळाच्या पलीकडला दुष्काळ आहे. हा या वर्षी तुम्ही काही द्याल नाही द्याल त्यापेक्षा ही जमीन येणाऱ्या 5 वर्षापर्यंत ही जमीन सुपीक तयार होणार नाही. जमीन ही मातीसहित खरडून गेलेली आहे. कुठं माती राहिली नाही, कुठं दगड राहिलेला नाही, अशी वाईट अवस्था आहे. पिकं तर कवच गेलेली आहेत. पिकं गेल्यावर आमच्या मनाला वेदना होतात, पण इतक्या वेदना आज झाल्यात त्याचं कारण असं आहे, पीक गेलं, नुकसान झालं, आम्ही त्याच्यावर मात करतात. सरकार देईल अगर नाही देईल. मागच्या 5 वर्षाचा अनुभव अतिशय वाईट आहे. 2020चा असेल, 2021 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, पीक विमाचा तुम्ही किती टप्पे केले, त्याचे किती तुकडे केले, त्याच्याबद्दलही आम्हाला काही बोलायचं नाही. आणखी साहेब 1 मिनिट. आणखी परिस्थिती, आज जमिनी जवळपास 90% जमिनी अशा खरडून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही शेतीला जोडधंदा करा म्हणून आम्ही जनावरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या केलेल्या आहेत. आज मी सुद्धा 125 म्हशीचा मालक आहे. आज माझी 1.5 ते 2 महिन्याचा असणारा चारा बाजूला गंज घातलेली होती. आज जर कुणाला 75 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, बाबा इथं कवा पाणी आलं का, तर ती ठणकावून सांगतंय इथं कवाच पाणी आलं नव्हतं. अशा जागेवरून आम्ही चारा ठेवला होता. सगळा चारा पाण्यासंगट कवा गेला पत्ता लागला नाही. ज्यावेळेस सकाळी आम्ही 4 वाजता ट्रॅक्टर जाईल तिथपर्यंत नेलं आणि ट्रॅक्टर बाजूला उभा करून बांधाने 2.5 किलोमीटर आम्ही पायवाट करीत गोट्यावर गेलो. गोट्यावर साहेब 10 ते 12 फूट फक्त पाणी यायचं राहिलं होतं. माझ्या बाजूला असणारा गोटा अक्षय जावळ्याचा अतिशय तरुण पोरगा आहे. त्यानं 6 म्हशी घेतल्या होत्या. 6च्या 6 म्हशी जीव सोडायच्या ह्याच्यात होत्या. आम्ही तितक्यात गेलोत आणि त्या म्हशी बाजूला काढून आम्ही बाजूला बांधलोत. ही परिस्थिती अशी विदारक आहे. सरकारनं काय मदत द्यावी नाही द्यावी ही आता अपेक्षा आमची उरलीच नाही. आमचं इथून पुढचं आयुष्य, इथून पुढचं नियोजन आणि राहणारा परपंचाचा गाडा ह्याची सगळी रांगोळी झालेली आहे. कुठल्या मापानं तुम्ही देणार आहोत? तुम्ही सरकारी नियम लावणार आहोत? तुम्ही पंचनाम्याचा कशाला विषय करता हो? कुठं पंचनामा करणार आहेत? कोण जाणार आहे पंचनाम्याला? आज मी सांगतो, तुम्ही या माझ्या शेतामध्ये पंचनाम्याला कुणाचीही हिंमत होणार नाही. जवळपास 800 फूट खोल पाणी आहे. कुठं खड्डा पडलाय माहित होत नाही, कवा उठून जातो घरच्याला माहित होत नाही. एका माणसाच्यासाठी घरातला कुटुंब जागा आहे, अशी विदारक परिस्थिती आहे. ही परिस्थिती का निर्माण होती साहेब? परिस्थिती का निर्माण होती साहेब? ह्याचे कारण आजच्या पावसाचे आपण बोलूया, त्या सगळ्याबद्दल बोलूया. ते म्हणाले आजच्या पावसाचं नाहीये. इथल्या शेतकऱ्याला जर सांगितलं तुमचा शर्ट काढा आणि तुमची पाठ दाखवा, तर त्या पाठीवर गेली कित्येक वर्षांचे चापकाचे फटके निसर्गाचे आणि इथल्या व्यवस्थेचे त्याच्या पाठीवर दिसतील. सालटून काढलीये पाठ इथल्या शेतकऱ्याची, इथल्या निसर्गाने आणि व्यवस्थेनं. सुरुवातीला साहेब सोयाबीनचं पीक अत्यंत चांगलं आलं होतं. पाऊस झाल्यामुळे पेरण्या पण आनंद होता, सुगीचा आनंद होता की आता आपल्याला ही पीक येईल आणि यानंतर आपले काही खर्च भागतील, दिवाळी होईल, दसरा होईल. पण ही सगळी स्वप्न ह्या पावसाने धुवून गेले साहेब. स्वप्नच नाही, पिकच नाही, तर अक्षरशः शेतातली माती सुद्धा वाहून गेली. त्यामुळे एवढं अतोनात नुकसान आहे. आणि बाळासाहेब म्हणले तसं पुढील 5 वर्ष आम्ही यातनं सुधरू शकत नाहीत. शासन किती मदत देणार आहे? सुरुवातीला तर शासनाने 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद केली. त्यामुळे आम्ही आधीच पिचलो.
त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करून आम्ही 5-5, 10-10 हजार घालून विमा भरला साहेब. विमा भरला आणि आता आज काही पोस्ट फिरत आहेत की नुकसान भरपाई एवढी एवढी मिळाली आणि पंचनामे चालू आहेत. अहो पंचनामे करता कशाचे तुम्ही? अहो सरसकट पाऊस पडलाय, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि पंचनामे करून तुम्ही जर पीक नुकसान देणार असाल तर तुम्ही पंचनामे कशाचे करताय हा सवाल आहे. आता यांनी एक गोष्ट बोलली की दिवाळीमध्ये खरं तर ग्रामीण भागात लोकांना असं वाटेल, लोक म्हणतात की दिवाळीचे कपडे वाहून गेले. शहरातल्यासारखं गावात नसतं. दिवाळीने दसऱ्यालाच एक जोड शेतकऱ्याच्या लेकरांना मिळतो नव्या कपड्यांचा आणि ते सगळं सुगीवरती चालतं. सुगी आज या नदीच्या पाण्यात वाहून गेलेली आहे. अशा परिस्थितीत कशाचे कपडे आणि कशाचं काय? हे लेकरू इथं आलंय. मी त्याला विचारतो, बाळा तुला कळतंय का काय चाललंय हे सगळं? तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे वडिलांची? परिस्थिती कशी पावसाची सांग ना. पाऊस नाही तुला सांगता येणार. आता यांना एवढंच लक्षात येईल कदाचित की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा प्रचंड पाऊस आला होता आणि त्या पावसात आपला बाप उद्ध्वस्त झाला होता. एवढ्या आठवणी काळजावर कोरलेल्या असतील या पिढीच्या, हे नक्की सांगावं लागेल. माझ्यासोबत आमदार महोदय आहेत कैलास पाटील. काल आम्ही बघितलं लोकांना वाचवण्यासाठी, पहिलं तर जीव वाचवण्यासाठी तुम्ही सगळेजण मैदानात उतरलात. काय परिस्थिती निर्माण केली या पावसानं आणि या परिस्थितीतून सावरण्याच्यासाठी पर्याय काय? मला एवढंच सांगावं असं वाटतंय की ह्या पावसानं ना शेतात काय राहिलंय ना घरात काय राहिलंय, फक्त राहिलाय तो माणूस शिल्लक. त्यामुळं आता जसं पूर ओसरेल तसं काय काय वाहून गेलं या पुरानं हे लक्षात येईल. पण आता प्राथमिकता आपण कालपासून बघतो की माणसं वाचवण्याची प्राथमिकता आहे, जनावरं वाचवण्याची प्राथमिकता आहे आणि शासनाची मदत किती मिळू शकते, नुकसान किती झालं आणि त्या पद्धतीने मदत किती मिळू शकते ह्यात कुठंतरी. आता तुम्ही सुरुवातीला म्हणलात की शेतकरी थांबा, सत्ताधारी थांबा, विरोधक थांबा. इथं मी सगळ्यांच्या वतीनं सांगतो, इथं सगळे शेतकरी म्हणून चालले आहेत. ही कुठलीही राजकीय डिबेट नाही, कुठली निवडणूक नाही. इथं सगळे आज जरी वेगवेगळ्या पक्षात असले सगळे तरी इथं शेतकरी म्हणून आलेत आणि प्रत्येकजण शेतकऱ्याचं लेकरू आहे. त्यामुळं ही जी नुकसान आता काही आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितली, ही एवढं म्हणजे पंचनाम्याच्या पुढे गेलेली गोष्ट आहे, ओल्या दुष्काळाच्या पुढे गेलेली गोष्ट आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढं नुकसान झालं नव्हतं, म्हणजे पुढं 5 वर्ष दुरुस्त होईल का? आणि ज्याचं उत्पन्न फक्त शेतीवर जो अवलंबून आहे तो माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं. आज जेव्हा या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढलं, गेलो होतो त्यांच्या ट्रान्झिट कॅम्पवरती, तेव्हा त्या माणसांनी फक्त एक फुटभराचं बोचकं घेऊन आलेली होती, गाठोडं घेऊन आलेली होती. अख्खा माणसाचा उभ्या हयातीतला संसार एका बोचक्यात बसावा आणि तेवढ्या माणसांचा तो संसार असावा. ही परिस्थिती जर आज इथं असेल तर या माणसांनी पुन्हा कसं उभं राहायचं? हे किती मोठं संकट आहे. कुठल्या पंचनाम्यात हे बसणार आहे? आता हे पंचनाम्याचं तर सरकारने न विचार करता साहेब, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीमध्ये पंचनामा वगैरे काही न करता पहिली गोष्ट ह्यांनी सगळ्यांना भरघोस अनुदान देणं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कर्जमाफी करणं. की कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्याला थोडा बहुत दिलासा मिळेल साहेब. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्याचं ज्या पूर्वीच प्रमाण आहे मराठवाड्यामध्ये आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे प्रमाण आणखी वाढणार आहे. हे वाढून ह्याची काळजी म्हणून सरकारची परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती त्यांच्या आतापर्यंत वागले 2-3 वर्षामध्ये मग माहिती, आम्ही सगळ्याला माहिती आर्थिक परिस्थिती नाही. पण त्यांनी केंद्र शासनाला, मोदी साहेबांना विनंती करून, जेवढी विनंती करून सर्वांनी मिळून जास्तीत जास्त निधी या दुष्काळग्रस्त भागाला द्यावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही विनंती साहेब आमची. ठीक आहे सर.